हे पितरांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 21 जुलै 2025, शालिवान शके 1947, संवत्सर विश्वावसु, अयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास आषाढ, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे. सकाळी 9:39 द्वादशी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो रोहिणी नक्षत्र आहे. रात्री 9:07 मृग नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो वृद्धी योग आहे. सायंकाळी 6:39 ध्रुव योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो बालवकरण आहे. सकाळी 9:39 कौलव करणाला सुरुवात होईल आणि रात्री 10:22 तैतील करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. रवी कर्क राशीत असेल, चंद्र वृषभ राशीत, गुरु मिथुन राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे. मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे आहे. सूर्योदय सकाळी 6:13 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 7:17 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फूल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो. हरोम शिव शिव शंभो राज्ञया प्रवर्तमानसद्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादी जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1947 प्रभावादी षष्ठी संवत्सरांमध्ये विश्वावसु नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू आषाढ मासे कृष्ण पक्षे इंदू वासरे रोहिणी नक्षत्रे वृद्धी योगे बालव करणे एकादशी शोभतीत वीरगोत्रात उत्पन्न कळप्पा मोपात्त दुरितक्षय द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर संकल्पाचे पाणी समोरच्या ताम्हणात सोडून द्या मित्रांनो. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा आज सकाळी 9:39 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा, नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिला दिनांक 21. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 21. जावळ काढण्यासाठी मुहूर्त नाही. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक 21. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात देखील पाहूया मी. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी मार्गशीर्ष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती तसेच भूमिपूजन व पायाभरणी करण्यासाठी या मासामध्ये आता मुहूर्त नाही. देवमातेची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ आपण शिवलिंगाची करू शकता. विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा. घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. घरी करणार असेल तर यासाठी काही वेगळे नियम आहेत, ते पंडिताच्या माध्यमातून जाणून घ्या. त्यानंतरच आपण आपल्या देवघरामध्ये शिवलिंगाची स्थापना करावी. मित्रांनो, या प्राणप्रतिष्ठेनंतर आपल्याला दुसऱ्या दिवसापासून या शिवलिंगावर रुद्राभिषेक घेणे गरजेचे, अन्यथा अशी प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जाते आणि तिचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगधारकास संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल. आणि असा मुहूर्त जर मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून नव्याने काही यापेक्षा वेगळा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी सकाळी 9:39 नंतर आहे मित्रांनो, त्याआधी नाही.
दिनविशेषमध्ये कामिका एकादशी यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ तो आपण पाहू शकता मित्रांनो, नियमांसाठी. आणि सकाळी 9:39 दग्ध योग आहे. हा जनन शांतीच्या संबंधित योग आहे. मी वारंवार आपल्याला सांगत असतो मित्रांनो, कारण या वेळेपर्यंत जे काही बालक जन्म घेतील त्यांची शांती 12व्या दिवशी त्यांच्या निवासस्थानी करायची आहे, पंडिताच्या माध्यमातून विधिवत करायची आहे. अन्यथा पुढे जाऊन मुहूर्त काढावा लागतो आणि पंचांग बदलले तर आपण सर्व काही विसरून जातो मित्रांनो. पण बाळाच्या जीवनात येणारे अशुभ घटनांची तीव्रता मात्र कमी होत नाही. द्वादशी श्राद्ध कर्म देखील आहे मित्रांनो. या तिथीवर आपले आई किंवा वडील जर आपल्याला सोडून परलोकात निघून गेला असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त असे श्राद्ध कर्म करणे गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळामध्ये करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, रात्री 9:07 अमृत ला सुरुवात होत आहे. हा अत्यंत चांगला शुभ योग आहे मित्रांनो. यामध्ये जे काही कामे कराल त्याचे आपल्याला अमृतासारखी फळे मिळतील. अग्निपृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपल्याला जे रेग्युलर आहे तेच आपण करू शकता होम यज्ञात. नव्याने काही सुरुवात करता येणार नाही मित्रांनो. राहू काळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवतो. त्यामुळे आपण शक्यतो या काळामध्ये आपली महत्वाची कामे टाळा, जी रेग्युलर आहे तीच करा मित्रांनो. आणि कामे महत्वाची जी असतील ती इतर वेळेत करा, जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त करता येईल. वक्री ग्रहांमध्ये सध्या 13 जुलै ते 27 नोव्हेंबर पर्यंत शनी ग्रह हा वक्री असणार आहे. त्यानंतर तो 2-4 दिवस स्तंभी होईल आणि 30 नोव्हेंबर पासून परत तो पहिल्यासारखा मार्गी होईल मित्रांनो. तसा वक्री ग्रह आपल्याला आपल्या कुंडलीच्या माध्यमातून काय फळ देणार आहे हे यासाठी आपल्याला जवळच्या ज्योतिषाकडे जाऊन संपर्क करावा लागेल आणि माहीत करून घ्यावं लागेल की काय फळ देणार आहे तो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मतात सहमत असेल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्र परिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम शिवशंभो महाराज.